नमस्कार. निनाद महाराष्ट्राच्या विकासावर बोलू का या मालिकेत आपले पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या बरोबर संभाजी अण्णा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, शेतकरी, समाजसेवक, उद्योजक अशा अनेक माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचणारे संभाजी अण्णा साळुंखे आपल्या बरोबर आज उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. अण्णा नमस्ते. नमस्ते. काय सांगताल आपला परिचय आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात? मी संभाजी तानाजीराव साळुंखे, मुक्काम पोस्ट भादे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मी प्रथमतः आपल्या न्यूज चॅनलला तुम्ही मला आमंत्रित केलं त्याबद्दल प्रथमतः मी तुमच्या न्यूज चॅनलचे मनापासून आभारी आहे. मी गेली 10 वर्ष झालं संभाजी अण्णा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून व ग्रामपंचायत भादे यांच्या माध्यमातून समाजसेवा करतोय. राजकारण कमी व समाजकारण जास्त करतोय. अण्णा, आपण संभाजी अण्णा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकारणात सक्रिय आहात. या संस्थेच्या माध्यमातून कोणती कामे आपण करता? मी संभाजी अण्णा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले 7-8 वर्ष झालं भादे गावामध्ये काम करतोय. प्रथमतः आम्ही कोरोनामध्ये, जे कोरोनाची महामारी आपल्या पूर्ण जगावरती आली, त्यावेळेस लोकांना सॅनिटायझर वाटणे, ज्या लोकांना कोरोना झाला असेल त्यांना प्रथमतः त्यांना धीर देण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम कोरोनामध्ये केलं असेल. अगदी प्रत्येक महिला दिनी 8 मार्चला महिलांचे मेळावे घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे, अशी कामं केलेली आहेत. प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आपण बरेचसे उपक्रम केलेले आहेत. ऊस पिकासाठी मार्गदर्शन शिबिर, गहू पिकासाठी मार्गदर्शन शिबिर असेल, व्यावसायिकांसाठी आपण मार्गदर्शन केलेले आहेत. बरेचसे मुलं, आपण तरुण मुलं या प्रतिष्ठानच्या मार्फत व्यवसायामध्ये आणलेले आहेत व नोकरदारांसाठी आपल्याला कंपन्यांमध्ये त्यांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी प्रतिष्ठानच्या मार्फत आपण प्रयत्न केलेले आहेत. आता आपण समाजकारणात सक्रिय होता. समाजकारणातून आपण कामं भरपूर केलेली आपण सांगितली. या समाजकारणातून राजकारणाची ओढ कशी काय लागली? राजकारणात कसे आलात आपण? हे समाजकारण करत असताना मला असे काय जाणीव झाली की समाजकारण करून नुसतं चालणार नाही. काही ठिकाणी राजकीय जर प्रेशर असेल तरच कामं होतात. म्हणून समाजकारणातून राजकारणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला. 5 वर्षापूर्वी गावातील लोकांच्या आग्रहाखातर मी ग्रामपंचायत लढवण्याचा निर्णय घेतला व लोकांनी ग्रामपंचायतमध्ये भरभरून मत देऊन ग्रामपंचायत व इतर सहकारी संस्था आमच्या ताब्यात देऊन तिथून पुढे राजकारणाला सुरुवात झाली. एक महत्वाचा मुद्दा अण्णा, आपल्याला मकरंदाबा जे मंत्री आहेत आता, मदत व पुनर्वसन, यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. आबांशी कसे संबंध प्रस्थापित झाले? राष्ट्रवादी काँग्रेसशी कसे संबंध प्रस्थापित झाले? माझ्या काम करण्याच्या प्रयत्नांमधून आबांनी मला हेरलं. या मुलगा कामाचा आहे, प्रामाणिक आहे आणि पक्षाशी आबांशी एकनिष्ठ राहणार आहे. ही आबांना हेरल्यामुळं गेल्या 5 वर्षामध्ये आबांनी जी कामं मी आबांना मागितली गावामध्ये, ती प्रत्येक काम मला दिलेलं आहे. आबांकडे कधी गेलो आणि खाली आता आलोय असं कधीच झालेलं नाही. त्यामुळे आबांनी खास करून माझ्यावरती जास्त लक्ष देऊन लोकांची कशी कामं इथं होतील हे बघितलेलं आहे. आबांची ओळख कशी झाली, काय सांगता लागेल? तसं बघितलं तर आबा प्रथम 2009 साली अपक्ष उभे राहिले काठी चिन्हावरती. त्यावेळेस आमच्या वडिलांनी आबांची पहिली सभा, आमचं जुनं घर मळ्यामध्ये आहे, ते आमच्या मळ्यामध्ये आबांनी आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांनी लावली होती आणि तिथून आमचा आणि आबांचा संपर्क तिथून चालू झाला. नंतर तात्यांच्या खासदारकी असू द्यात, आमचे वडील हिरेनं त्याच्यामध्ये भाग घ्यायचे आणि ह्या 4ही निवडणुकीमध्ये आम्ही प्रामाणिकपणे आबांचं काम केलेलं आहे. अण्णा, आता येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. आपणही, म्हणजे आपण म्हणताल आपले बंधू जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत, तर जिल्हा परिषद निवडणूक लढवावी असं का वाटलं तुम्हाला? मी गावामध्ये काम करत असताना मला असं जाणवलं, सक्षम नेतृत्व असेल तर गावचा विकास होतो. आज आबांच्या नेतृत्वाखाली आमच्या वाई, महाबळेश्वर, खंडाळा मतदारसंघाचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे. आज आबांच्यावरती जबाबदारी महाराष्ट्राची आहे. आबा मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांच्या खाली जर सक्षम उमेदवार असतील खाली तर काम चांगल्या प्रकारे होईल. आज आबांचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे व त्यांना एक आपली मदत म्हणून खारीचा वाटा उचलणे, जे गावात कामं झाली तेच मतदारसंघात करण्यासाठी मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. अण्णा, आता पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.
ह्याच्यामध्ये आपण म्हणा आपले बंधू जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भादे जिल्हा परिषद गटातून इच्छुक आहेत. तर जिल्हा परिषद निवडणूक लढवायची आपल्याला का वाटली? मी गेले 5 वर्ष भादे गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करतोय. बऱ्याचशा गावामध्ये विकास झालेला आहे. हे बाहेरच्या लोकांनी जाणून किंवा अण्णांना जर उमेदवारी दिली, त्यांच्या बंधूंना जर उमेदवारी दिली तर भाद्यासारखी बाकीच्या मतदारसंघामध्ये बदल होईल. आज आबांच्या माध्यमातून भादे जिल्हा परिषद गट असेल किंवा आमचा वाई विधानसभा मतदारसंघ असेल, भरपूर कामं झालेली आहेत. आबांच्या पाठीमागे मोठे व्याप आहेत. आज त्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी, मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्रीपद आहे आणि त्यांच्या कामामध्ये आपला कुठंतरी हातभार असावा म्हणून त्यांचा एक पाईक होण्यासाठी व लोकांच्या आग्रहास्तव जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अण्णा आपण सांगितलं की आबांच्या माध्यमातून म्हणा तुम्ही तुमच्या पातळीवर कामे केलेली आहेत. या गटातली कोणती कामे तुम्हाला प्रामुख्याने सांगावीशी वाटतील की आम्ही ती केलेली आहेत? तसं बघितलं तर गावामध्ये आम्ही ज्यावेळी सुरुवात केली, आमचं गाव तसं बघितलं तर 5,500 लोकसंख्येचं गाव आहे आणि 16 वाड्या वस्त्या आहेत गावामध्ये. गाव मोठं आहे, सर्व प्रकारची लोक आहेत. आमच्याकडे प्रथमतः पाण्याची खूप मोठी गैरसोय होती. आमच्या ग्रामपंचायतीच्या विहिरींना पाणी नाही. कॅनलचं पाणी आमच्याकडे येतं. कॅनल पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी, आमच्या नळांना गढूळ पाणी. उन्हाळ्यामध्ये कॅनल बंद झाले तर आमच्याकडे गावात पाणीच नाही. तर हा खूप मोठा आमचा एक प्रश्न होता गावाला पाण्याचा. आबांच्या मार्फत जल जीवन मिशनच्या अंतर्गत आम्ही गावामध्ये पाण्याची खूप मोठी एक स्कीम केलेली आहे. लोकांच्या खूप इच्छा होत्या गावामध्ये गटर व्हावीत. गावामध्ये आम्ही बंदिस्त गटर केलेली आहेत. पूर्ण गाव आमचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. दत्त मंदिराचं एक मोठं काम आम्ही 50-1 लाख रुपयाचं केलेलं आहे. गावाला एक शोभेसाठी कमान झालेली आहे आमच्याकडे. एक स्मशानभूमी आमच्याकडं लोकांच्या अंत्यविधीसाठी अगदी ओपन जागेमध्ये अंत्यविधी करायचा. पण एक आबांच्या माध्यमातून आम्ही एक गावासाठी एक चांगले सुसज्ज अशी स्मशानभूमी केलेली आहे. अशी बरीचशी कामं सांगता येतील जी आबांच्या माध्यमातून भादे गावामध्ये झालेली आहेत. म्हणजे एकंदरीत आपण भादेगाव हे जिल्हा परिषद गटात रोड मॉडेल म्हणून ठेवणार आहात. आता या गटामध्ये जे तुम्ही राहताय, या गटामध्ये 25 गाव आहेत. या गावातल्या प्रमुख समस्या तुम्हाला कोणत्या वाटतात की त्या प्रामुख्याने मागील काळात सोडवल्या गेल्या नाहीत आणि त्या आम्ही प्रामुख्याने सोडू? भादे जिल्हा परिषद गट तसा 25 गावांचा आहे. तर 25 गावांमध्ये आबांच्या माध्यमातून कामं तर भरपूर झालेली आहेत, पण काही कामं अशी आहेत की आपल्याला प्रथमतः लोकांच्या आरोग्यावरती, मेडिकल सुविधेवरती एक मोठं काम करावं लागणार आहे. कारण लोकांचे जे आजारपण असतात, मोठे मेजर आजारामध्ये लोकांना अगदी त्यांच्या जमिनी सुद्धा विकावे लागतात. त्याच्या मेडिकल समस्येवरती मेडिकल पॉलिसी असेल किंवा शासनाच्या वतीनं ज्या ज्या स्कीम आहेत मेडिकलच्या, त्याच्यावरती काम करावं लागेल. भादे जिल्हा परिषद गटामध्ये कंपन्या आहेत भरपूर, तर त्या कंपन्यांमार्फत तरुणांचा रोजगाराचा प्रश्न आपल्याला हातात घ्यावे लागेल. दुसरी गोष्ट, काय रोजगाराच्या बाबतीत ठोस उपाय केला पाहिजेत? रोजगाराच्या बाबत तरुणांना संधी मिळाली पाहिजे नोकऱ्यांमध्ये. आता आहेच, पण तरी अजून आपल्याला अनेक जास्त प्रमाणामध्ये आपल्याला काम करावं लागेल. कंपन्यांच्या मार्फत CSR फंडांचं प्रत्येक गावांमध्ये कामं करावं लागतील. अगदी आता आम्ही एका एशियन फंड कंपनीच्या मार्फत भाद्यामध्ये आम्ही 1.25 कोटी रुपयाचं ओढाखोलीकरणाचं काम केलं. अशा पद्धतीचे प्रत्येक गावामध्ये CSR फंड कंपन्यांचा आणून ते कामं करावे लागतील. आता एक ज्वलंत प्रश्न आहे, शिरवळ लोणंद रस्त्याचं काम चालू आहे. त्या कामावर महत्वाचा मुद्दा, शिरोळ लोणंद रस्त्यामध्ये 3 ते 4 ठिकाणी काम अर्धवट राहिलेलं आहे. त्यामध्ये तुमच्या गटातही बराचसा पट्टा अर्धवट आहे. तो कसा सोडवताल, काय वाटतं याच्या? कामं अर्धवट आहेत, काही ठिकाणी आम्ही ते कामही थांबवलेली आहेत. आमचा उद्देश असा नाही की ती कामं नाही झाली पाहिजेत. कामं तर झाली पाहिजेत, विकास झाला पाहिजे, पण लोकांना त्रास देऊन, लोकांना त्याची झळ बसून कामं नकोय. असा विकास नकोय की लोक त्यात संपली पाहिजे, असं नकोय. व्यवस्थित लोकांचा न्याय हक्क हा अबाधित राहून कामं झाली पाहिजेत. म्हणून आम्ही काही ठिकाणी कामं थांबवलेली आहेत. काय अडचणी आहेत आबांच्या मार्फत त्याच्या मिटिंगही झालेल्या आहेत. आता निवडणुकीनंतर त्या रस्त्याबाबत आबांनी प्रश्न घेतलेला आहे, एक मिटिंग होणार आहे. काय ज्या अडचणी आहेत, जवळपास ते 20 पॉइंट आम्ही NHIचे अधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, प्रांत साहेब असतील, त्यांच्याकडे आम्ही आमच्या मागण्या दिलेल्या आहेत. आणि लवकरच निवडणुकीनंतर हा लोणंद शिरवळ रस्त्याचा जो काय अडचणीचा विषय तो लवकरच निकाली निघेल. मुद्दा सोडवताल हा तुम्ही? हो, नक्कीच सुटेल. अण्णा, खंडाळा MIDC मध्ये 3 टप्प्यात ॲक्युरेशन झाले. तुमच्या 4थ्या टप्प्यात भादे गावामध्ये सुद्धा ॲक्युरेशन झाले. याबाबत काय सांगताल? कशा पद्धतीने तिथे सुरू आहे काम? आमच्या भादे गावाच्या आजूबाजूला अगदी शिवाजीनगर पासून वाघोशी मोरवे या हद्दीमध्ये 4थ्या टप्प्याचं
भूमी संपादन केलेलं आहे. पण ज्या लोकांना ते एमआयडीसी नकोय त्या लोकांचे जमिनीवरती पडलेले स्टॅम्प उठवण्याचं आबांनी काम केलेलं आहे. जबरदस्ती कुणालाच केलेली नाही. ज्यांची इच्छा असेल शासनाला जमीन द्यायची त्यांनाच देऊ शकता, ज्याची इच्छा नाही त्यांच्या जमिनी त्यांनी त्यांच्या जमिनीवरचे स्टॅम्प वगळण्याचा प्रयत्न केलेला आहे. एमआयडीसी झाली तरी लोकांना नोकऱ्या मिळतील, व्यवसाय मिळतील व आजूबाजूच्या गावांचा विकास होईल. विकास होत असताना काही त्रासही होतो, काही गोष्टी फायद्याच्या झाल्या तर काही गोष्टी तोट्याच्या होतात. पण कमीत कमी तोटे लोकांना बसले पाहिजेत, गावांना त्रास नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाऊन हा एमआयडीचा विषय सोडवण्याचा प्रयत्न करू. आता जिल्हा परिषद तुम्ही निवडणूक लढवताय, अजून बरेचसे उमेदवारही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. यामध्ये विरोधक म्हणून लोकांकडे कसे बघता, विरोधकांकडे कशा पद्धतीने पाहता तुम्ही? बघा, लोकशाही आहे, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा उभं राहण्याचा अधिकार आहे. आपण आपली बाजू सरस मांडून आपलं जे आहे काम करतोय, आपण आज गावामध्ये करतोय, आज 25 गावांमध्ये काम करतोय. आबांच्या मार्फत आबांनी केलेली काही कामं असतील, जे भरपूर कामं केलेली आहेत, ते लोकांना पटवून देऊन आपण आपली बाजू सरस मांडण्याचा प्रयत्न करू. कोणालाही चुकीचं दुसऱ्याबद्दल सांगून वाईट बोलून ही आपण निवडणूक लढणार नाहोत. खूप नम्रतेने आणि सभ्यतेनं आपण आपली बाजू सरस सांगून ही निवडणूक आपण सामोरे जातो. अण्णा, अजून एक महत्वाचा मुद्दा, स्थानिक युवक असतील त्यांच्या रोजगार निर्मितीबाबत, याबाबत काय तुम्हाला वाटतंय? काय एमआयडीसी आहे, स्थानिकांना थोडं प्रथम स्थान दिलं जात नाही अशी टीका होते सगळीकडून, याबाबत काय सांगताल? तसं बघितलं तर प्रत्येक ठिकाणी एमआयडीसी झाली तर तिथं हा विषय येतोच की स्थानिकांना संधी दिली जात नाही. परंतु कंपन्यांचा विषय असा असतो की त्यांना ज्या स्केलचं लेबर हवं असतं, कामगार हवे असतात, ते त्यांना भेटत नाहीत. त्याच्यामुळे ते बाहेरून कामगार किंवा पुण्या मुंबईमधनं शहरांमधनं उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतात. स्थानिकांना तर संधी भेटलीच पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी तर अगदी 100% प्रयत्न करणार की स्थानिक भूमिपुत्र असतील, ज्यांच्या जमिनी गेले, जे बाधित झालेले त्यांना प्रथमतः व्यवसायामध्ये, नोकऱ्यांमध्ये संधी मिळालीच पाहिजे. परंतु कंपन्यांचा विषय असा असतो की त्यांना स्किलचे मजूर भेटत नाहीत किंवा स्टाफ भेटत नाही. त्याच्यासाठी ज्या स्किलचं लेबर पाहिजे, स्टाफ पाहिजे, त्याच्यासाठी शिक्षण, त्या दर्जाचं शिक्षण उपलब्ध करण्याचा आपण आबांच्या मार्फत इथं प्रयत्न करू. कसं शिक्षण उपलब्ध करताल? काय तुमच्या डोक्यात संकल्पना आहे? त्या दर्जाचे इथं कॉलेज झाले पाहिजेत. आज तसं बघितलं तर लोणंद आणि शिरवळ्यात 30 किलोमीटरच्या अंतरामध्ये कोणतंही कॉलेज नाहीये. ते कॉलेज आबांच्या मार्फत, अगदी पाठीमागे आमचा विषय झाला होता की इथं एखादं कॉलेज, टेक्निकल कॉलेज आज पाहिजे. त्यांच्या मार्फत आपण एखादं चांगलं कॉलेज इथं उभं करण्याचा प्रयत्न करू. अण्णा, अजून एक महत्वाचा मुद्दा, सुरक्षिततेबाबत, महिला सुरक्षितता असेल, याबाबतही इथे लोकांना या रोडने प्रवास करताना, थोडं रात्रीचा प्रवास करताना काय सुरक्षिततेच्या बाबतीत काय उपाययोजना केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आमच्या गावामध्ये 1 किलोमीटरच्या अंतरावरती धरण आहे आणि ते एक पर्यटन स्थळ म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. तर बाहेरून येणारी लोक तिथं थांबतात. अगदी तिथं कायम 50-100 गाडी लागलेली असते. आजूबाजूला हॉटेल्स आहेत, बाहेरची लोक येतात. आजूबाजूला एमआयडीसी असल्यामुळं बाहेरची लोक तिथं कामाला आलेली आहेत, बाहेरच्या राज्यातून. जिथं एमआयडीसी तिथं गुन्हेगारी होते, त्याच्या अनुषंगाने इथंही बाहेरची लोक येत राहतात आणि इथंही सुरक्षितेचा प्रश्न तसा बघितला तर निर्माण झालेला आहे. तुम्ही एकदम योग्य प्रश्न विचारलेला आहे. त्या सुरक्षेसाठी आम्ही गेले कित्येक वर्ष झालं, 1-2-3 वर्षामध्ये आम्ही पोलीस स्टेशनलाही मागणी केलेली आहे. अगदी आबांच्या मार्फत आम्ही वरती ती मागणी करू की आम्हाला ह्या 25-30 किलोमीटरच्या एरियामध्ये, इकडं लोणंद आणि इकडे शिरवळ पोलीस स्टेशन नाही, तर एक बहाद्या सेंटर पॉइंट पडतो की बहाद्याला एक पोलीस स्टेशन व्हावे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. बरोबर, त्याचा नक्कीच फायदा होईल. शेतकऱ्यांच्या काय होतंय, आता मी काही दिवसापूर्वी पण इथल्या बातम्या केल्या की शेतकऱ्यांच्या मोटर चोरीला जातात, कुठे केबल चोरीला जातात, लोकांच्या गाड्या चोरीला जातात. असे कित्येक प्रकार होतात की लोकांच्या गाड्या चोरीला जाणे, मोठ्या मोठ्या चोरे होणे किंवा महिलांना काही छेडछाड करणे, असे प्रकार इथं कायमच होत राहतात. कारण बरेचसे अगदी बाहेरच्या राज्यातून लोक आलेले असतात, त्यांचा काय ठाव ठिकाणा नसतो, कुठून आलेत काय, तसा आयडी वगैरे काही नसतो. आणि इथं धरण असल्यामुळे आजूबाजूला ते खायला प्यायला येत असतात, हॉटेल्स आहेत भरपूर, आणि त्याच्यातून हे गुन्हेगारीची कामं होत राहतात. आता तुम्ही बोललात की इथे धरण आहे, या धरण पट्ट्यात पर्यटन स्थळ आहेच, म्हणजे इथे तर इथे रोजगार निर्मिती होऊ शकते का? तिथे काय हो, करायचं नक्कीच. स्थानिकांना? तो विषय जर घेतला तर नक्कीच इथं रोजगार निर्मिती होऊ शकते. काय करता येईल तिथे? काय तिथं एक बोटिंग क्लब करता येईल. बरोबर, खूप मोठा विषय येतो, पण करायचं म्हणलं तर सगळं होऊ शकतं. काय काय आहे का विजन मध्ये तुमच्या? हो, आहे ना. आमच्या इथे एक वरती धरण आहे, दुसरं एक छोटस धरण आहे. बरं. त्या धरणामध्ये होऊ शकतं ते. आता अजून आरोग्याचाही प्रश्न इथे मूलभूत आहे, त्याच्यामध्ये पण अजून काय आरोग्याच्या बाबतीत अजून काय सांगता येईल तुम्हाला? आता बघा, आमच्या इथे गावामध्ये एक 11 कोटी रुपयाचं एक हॉस्पिटल सँक्शन झालेलं आहे. सँक्शन म्हणजे कामच चालू झालेलं आहे त्याचं. आवांच्या माध्यमातून एक मोठं हॉस्पिटलचं काम, आरोग्य केंद्र होतंय, त्याचं काम चालू आहे. थोडे दिवसातच ते काम पूर्णत्वास येईल.
त्याच्या माध्यमातून अगदी आजूबाजूच्या पंचकृषीतील लोकांना ते आरोग्याची एक मोठी समस्या इथं सुटणार. अण्णा अजून एक प्रश्न, या तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये शेतकरी वर्ग खूप आहे, हो. बहुतांश जास्तच आहे. हो. या शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या कोणत्या प्रमुख समस्या वाटतात की सोडवायला पाहिजेत? शेतकऱ्यांच्या बाबतीत तसं जर बघितलं ना, तर आता शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला दर नाहीये, त्यांना अगदी जवळ बाजारपेठ सुद्धा नाहीये. आत्ताच अगदी आबांच्या माध्यमातून आमचे मार्केट कमिटी लोणंदला आहे आणि त्यांच्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून आता आमच्या इथं वॉटर कॉलनी फाट्यावरती उपबाजार करायचं त्यांचा मानस आहे आणि ते लवकरच होईल. की शेतकऱ्यांच्या मालाला इथं जवळच कांदा असेल किंवा मार्केट कमिटीच्या माध्यमातून ज्या काही शेतीमाल खरेदी विक्री होतो त्याच्यासाठी अगदी इथे 1 किलोमीटर अंतरावरती उपबाजार काढायचं आमचं चाललेलं आहे. मग शेतकऱ्यांचे तसे बघितले तर बरेचसे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांवरती नैसर्गिक आपत्ती येत असते, त्याच्यासाठी अगदी आबांच्या माध्यमातून असेल, बरेचसे अगदी पंचनामे असतील, पाऊस झाला, उन्हाळ्यामध्ये पाणी नसेल तर त्या भरपाई वगैरे शासनाच्या माध्यमातून होतच चाललेलीच आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीतही अण्णा अजून एक प्रश्न की शेतकऱ्यांची प्रशासकीय लेवलवरती भरपूर कामं आडली जातात. जे प्रशासकीय अधिकारी असतील त्यांचे आणि जे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी सांगड पाहिजे ती घातली जात नाही. याबाबतही काय वाटतंय तुम्हाला, काय केलं पाहिजे? काय झालंय, गेली 4 वर्ष झालं जिल्हा परिषद पंचायत समितीची मुदती संपलेल्या आहेत. अधिकाऱ्यांवरती वचक नाहीये. सरपंच ते डायरेक्ट आमदार मधली फळीच गायब झालेली आहे. त्याच्यामुळं सरपंचाची तेवढी पोच नसते की तालुका लेवलच्या अधिकाऱ्यांवरती एखादा प्रेशर टाकून काम करणं. आमदारांना प्रत्येक गोष्टीला अगदी खाली उतरून मग काम करावं लागतं. गेल्या 4 वर्षामध्ये हा जो गॅप पडलेला आहे त्याच्यामुळे बरेचसे शेतकऱ्यांचे हाल झालेले. तो इथून पुढे तो विषय काय होणार नाही. आता जिल्हा परिषद सदस्य येणार आहेत, पंचायत समिती सदस्य येणार आहेत आणि पाठीमागच्या काळामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे प्रतिनिधींचं स्थानिक लेवलच्या. त्याच्यामुळं आपल्याकडनं तो विषय काय होणार नाही. शेतकऱ्यांची आणि प्रशासकीय जे काही कामं असतील त्याला आम्ही प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करू. अण्णा अजून एक प्रश्न, महिलांच्या रोजगाराच्या बाबतीतही काय वाटतं आपल्याला की कोणत्या संकल्पना राबवल्या गेल्या पाहिजेत? महिला रोजगाराबाबत आता आमच्या इथं बोळी गावामध्ये सुहाना कंपनी झालेली आहे. बरोबर. तर बऱ्याचशा महिला तिथं सुहाना कंपनीमध्ये जातात. शिरवळला एक टायको कंपनी आहे, तिथेही बऱ्याचशा महिला जातात. बचत गटांच्या मार्फत जे काही शासनाच्या स्कीम आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचवल्या जातात. आम्ही त्याच्यावरती काम करतो आणि इथून पुढे शासनाचे जे काही स्कीम असतील ते बचत गटांच्या मार्फत आम्ही महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, तसा आमचा मानस आहे. मी स्वतः एक इंडस्ट्रीचं एक छोटस युनिट मी आता निवडणुकीनंतर उभं करतोय. त्याच्यामध्ये 100-200 महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. महिलांच्या काय अडचणी असतील त्या आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. अण्णा अजून एक महत्वाचा प्रश्न, वारकरी संप्रदायाच्या बाबतीतला. वारकरी संप्रदायामध्येही आपण जे केलेलं काम ते उल्लेखनीय आहे. त्याबाबतही भरपूर ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळतं. त्या बाबतीत काय सांगतात? वारकरी संप्रदायाबद्दल सांगायचं बोललं तर मी तसा धार्मिक आहे. आमच्या गावामध्ये सप्ताह होतो मोठा. गेल्या 4-5 वर्षामध्ये आम्ही तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पंढरपूरला जो का आषाढी कार्तिकीला जातात त्यांनाही मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अगदी पंढरपूरला जेवढे लोक आपल्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो. इथं आमच्या गावामध्ये कान्होराज महाराजांची पालखी येते. आषाढी एकादशीच्या अगोदर अगदी 2-1 हजार लोक असतील, त्यांची सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. इथं आपल्या बंगल्यावरती ते लोक काही राहिला असतात, त्यांचं जेवण खाणे राहणं वगैरे सगळे आम्ही व्यवस्था करतो त्यांची. किंवा आता गावामध्ये दत्त मंदिराचं काम चालू आहे, त्यालाही भरीव मदत मी माझ्या स्वखर्चाने केलेली आहे. अगदी त्या शिखराचं काम मी 3,21,000 रुपयाला आता दिलेलं आहे. अजून एक आमचं भैरवनाथाचं वरती देवस्थान आहे, तिथं एक शिखराचं काम दत्त मंदिराचं मी दिलेलं आहे. असे बरेचसे धार्मिक कामं आम्ही करतो. अगदी गेली 25 वर्ष झालं मी वैष्णव देवीला अगदी दरवर्षी आम्ही 25-50 जण एकत्रित होऊन दरवर्षी अगदी वैष्णव देवीला आम्ही जातो. असे बरेच प्रकारचे दर अगदी पौर्णिमेला म्हणलं तर मी अक्कलकोटला जातो. धार्मिक बाबतीत मी अगदी अग्रेसिव्ह असतो. आता आपल्या बरोबर अण्णांचे बंधू संतोष काका देखील उपस्थित आहेत. काका काय सांगताल आमच्या प्रेक्षकांना आपली थोडक्यात ओळख? नमस्कार, मी संतोष साळुंके, ग्रामपंचायत भादे सदस्य आणि 1 वर्ष झालं उपसरपंच म्हणून काम करत आहे. आता आपण भादेगावचे उपसरपंच आहात. मग अण्णांनी जसं सांगितलं की राजकारणात मी कशा पद्धतीने आलो, राजकारणाची ओढ कशी लागली, तुम्ही कशा पद्धतीने राजकारणात आलात त्याचं काय सांगतात? मुळात आम्हाला राजकीय वारसा असल्यामुळे आणि अण्णा 10 वर्ष झालं राजकारणात सक्रिय असल्यामुळे, अण्णांच्यामुळं या राजकारणात मी बी सक्रिय झालो. ग्रामपंचायतीवर राहून 5 वर्ष ग्रामपंचायतीचा चांगला कारभार केला. आता विद्यमान उपसरपंच आहात आपण. या
उपसरपंच असेल, सदस्य असेल, या माध्यमातून आपण कोणती कोणती गावात कामे राबवलेली आहेत ती तुम्हाला सांगावीशी वाटतील? आबांच्या माध्यमातून आबांनी आपल्याला सभा मंडप दिले, बुद्धविहार दिले, नंतर ठोंबरे वस्तीवरील पेवर ब्लॉक दिले, नंतर गावामध्ये 40 लाख रुपयाचे मशानभूमीचं काम आबांच्या माध्यमातून झालं, नंतर रस्ते झाले, गावातील सांडपाण्याचा प्रश्न मोठा होता तो पूर्ण झाला, नंतर छोटे गावातील अंतर्गत रस्ते होते ते काँक्रिटीकरण झाले, नंतर मोठे रस्ते जे गावातून बाहेर जाणारे जे मेन 2-3 रस्ते आहेत त्यांची कामं झाली. गावात पाण्याचा प्रश्न मोठा होता तो जलजीवन मधून 1.5 कोटी रुपयाचे ते काम झालं. पाण्याचे 5 लाख लिटरचे टाकीचं काम झालं. गावात पूर्ण पाईपलाईन, घरोघरी नळ कनेक्शन झाले, स्वागत कामं झालेले. परत आपलं ओढा खोलीकरणाचं सर्वात मोठं काम झालेलं आहे. जे शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी नसायचं, ओढ्यांवरती एक अशी भर निर्माण झाली होती काँक्रिटीकरणासारखी, तर तो एक विषय सर्वात महत्वाच्या शेतकऱ्यांच्या फायद्याचा झालेला आहे की ते आम्ही ओढे खोलीकरण केले. 50-50 फुटावरती खोल खड्डे करून एशियन पेंटच्या मार्फत CSR फंडांमधून जवळपास 1.25 कोटी रुपयाचं काम केले. त्यामुळे आज पाण्याची पातळी खूप उंचावलेली आहे. त्यामुळे लोकांच्या, शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी चांगल्या प्रकारे आहे. शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न त्यामुळे मिटलेला आहे. अशी बरीचशी कामं झालेली आहेत. अगदी हायस्कूल शाळेमध्ये आमच्या शाळेची अवस्था ही खूप दुरावस्था झाली होती. त्याच्या 4 रूमचं रिपेअरिंग करून 2 रूम नवीन बांधण्याचंही काम आम्ही आता एवढ्या 5 वर्षामध्ये केलं. काही त्याच्यासाठी फंड लोकवर्गणी असेल, काही स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय त्याच्या सुविधा असतील शाळेतल्या, किचन सेट असेल, शाळेला लागणारं साहित्य असेल, टॉयलेट वगैरे असेल, ह्याच्यावरती आम्ही त्याच्यावरही काम केलेलं आहे. अशी बरीचशी कामं झालेली आहेत. किंवा मग काही पुलांची कामं, आमच्या गावाला बऱ्याचशा वस्त्या आहेत, तर ते मध्यम 2 ओढे आहेत, ओढ्याच्या पलीकडे जाणारे लोकांना अडचणी असायचे, पाणी असायचं, ते 2 आमच्याकडे पूल झालेले आहेत. त्या पुलांमुळे त्या लोकांना येण्या जाण्यासाठी चांगली सुविधा निर्माण झालेली आहे. आपण आता जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे बादी जिल्हा परिषद गटात. ह्या 23 गावामधल्या कोणत्या प्रमुख समस्या तुम्हाला वाटतायत आणि कोणते व्हिजन तुम्ही ठेवून काम करताय जिल्हा परिषद गटामध्ये? जिल्हा परिषद गटामध्ये ना की रस्त्याचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न आणि सर्वांगीण विकास, ह्याच्यासाठी सर्वांगीण विकासासाठी हे प्रश्न घेऊन आपण चालणार आहे. किंवा रोजगारासाठी, महिलांच्या रोजगारासाठी, तरुणांच्या रोजगारासाठी, MIDCच आहे, ह्याच्यासाठी आपण घेऊन चालणार आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीची जी रणधुमाळी सुरू आहे, प्रचारही तुमचा सुरू आहे. या प्रचाराला कसा प्रतिसाद मिळतोय सगळ्या गावातून? एकदम चांगला प्रतिसाद मिळतोय. आपल्या मतदारसंघात 25 गावं येतात. 25 गावामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रमुख तुमचं गाव, गावातला कसा प्रतिसाद म्हटलं, काय सांगताल गावाबद्दल? आपल्या गावातून 70-75% आपल्याला पूर्ण पाठिंबा आहे. तरुणांचा, ज्येष्ठांचा पूर्ण पाठिंबा आहे. का पाठिंबा मिळतोय तुम्हाला असं वाटतं? आपण जे ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा मकरदम पाटलांच्या माध्यमातून जी कामं केली, त्या कामाच्या माध्यमातून आपल्याला एवढा पाठिंबा मिळत आहे. या गावामध्ये जो प्रश्न सोडवण्यासाठी, जो संभाजी अण्णा असो, आम्ही असो, की जे प्रश्न सोडवण्याचा, जे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जो चेहरा पाहिजे, त्याच्यात आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम गावातील लोकांचा चांगला असल्यामुळे लोकांचा मोठा प्रतिसाद आहे आपल्याला. अण्णा, तुम्हालाही प्रश्न आहे की एक ह्या जिल्हा परिषद गटात असेल, या गावात असेल, राजकारणातील स्वच्छ प्रतिभा म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. याबाबत काय तुम्हाला सांगावं वाटतं? गेले आपण कित्येक वर्ष नोकरी केलेली आहे, याच्या बाबतही काय सांगता? मी अगदी चांगला प्रश्न विचारला. खरोखरच माझ्याकडे एक आहे ना, स्वच्छ प्रतिमा म्हणून बघितलं जातं. मी अर्थकारण कधीच करत नाही, मी समाजकारण जास्त करतो. अडचणीच्या लोकांच्या व्यथा मला माहिती असतात, कारण मी अडचणीतून गेलेलो आहे. मी अगदी 100 रुपये घेऊन मुंबईला 95 साली गेलेलो आहे. मी सुरुवातीला 5 वर्ष एका दुकानात काम केलेले, त्याच्यामुळे मला सामान्य माणसांच्या व्यथा मला माहित. त्याच्यानंतर मी बँकेत 20 वर्ष सर्व्हिस केलेली. त्याच बँकेतल्या कामगारांच्या अडचणीचे जे काय प्रश्न असतात त्याच्यासाठी मी कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये सुद्धा 5 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच बँकेमधनं नंतर मी रिझाईन दिल्यानंतर मी त्याच बँकेमध्ये मॅनेजमेंटमध्ये, अगदी आमच्या बंधूंची मिसेस त्या बँकेमध्ये डायरेक्टर आहे, त्या बँकेच्या 2 निवडणुका लढवून आम्ही ती बँक अडचणीतूनही सोडवलेली आहे. अगदी आमचा त्या बँक 27% NP आम्ही 3% आणलेला आहे. की ज्या बँकेने आपल्याला घडवलं तिच्यासाठी काहीतरी करावं म्हणून त्या बँकेसाठी आम्ही चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे.
त्याच्यानंतर मी शेती, आमचे वडील गेले 2018 साली, तर त्याच्यानंतर मी शेतीकडे वळालो, गावाकडे जास्त लक्ष दिलं. त्यामुळे मी शेती चांगल्या प्रकारे करतो. व्यवसाय माझा मुंबईला आहे. मी नोकरी केलेली आहे, मी शेती करतोय, मी व्यवसायही करतो, मी राजकारणही करतो आणि मी समाजकारणही करतो. त्यामुळे या सर्व घटकांमध्ये मी काम केल्यामुळे लोकांच्या अडीअडचणी काय आहेत, ह्या सर्व क्षेत्रातल्या लोकांच्या अडचणीची मला जाण आहे आणि मी अनुभव घेतलेले. त्याच्यामुळे ह्या सर्व क्षेत्रातल्या लोकांच्या अडचणीसाठी काम करण्याचा माझा मानस आहे. अण्णा, अजून एक महत्वाचा प्रश्न, तुम्हाला असा कोणता एखादा प्रसंग सांगावासा वाटतो की तो तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला, महत्वाचा ठरला, यानंतर माझं राजकीय असेल, सामाजिक असेल, काम करण्याचं संपूर्ण आयुष्यात बदललं गेलं? आमच्या वडिलांचं 2018 साली माझ्या वडिलांचं जाणं हा माझ्यासाठी खूप मोठा एक आघात होता आणि त्या आघातामुळेच मी गावाकडे जास्त लक्ष दिलं. आमच्या घराचं काम चाललं होतं, बंगल्याचं. वडिलांनी सगळं काम करून घेतलं आणि अचानक ते हार्ट अटॅकने त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर मी गावामध्ये लक्ष दिलं. इथं माझं जास्त गावी राहणं आलं आणि मग त्यावेळेस लोकांच्या व्यथा मला कळाल्या की इथं गावाकडे काय अडचणी आहेत. त्याच्यानंतर आला कोरोनामध्ये लोकांच्या अडचणी की राजकारणी लोक फक्त निवडणुकीपुरतच लोकांच्या जवळ जातात, पण त्या कोरोनामध्ये कोणी लोकांच्या जास्त जवळ जात नव्हतं. अशा वेळी मी माझ्या गाडीतून सुद्धा लोकांना घेऊन गेलेलो आहे. लोकांना बेड उपलब्ध करून देणे, त्यांना औषधं गोळ्या उपचार असतील ह्या उपलब्ध करून देणे, त्यांना सॅनिटायझर देणे, ह्या गोष्टी मी कोरोनामध्ये खूप अगदी लोकांच्या जवळ जाऊन केल्यामुळं खऱ्या अर्थानं लोकांनी मला त्यावेळी खरं स्वीकारलं. त्याच्यानंतर मग निवडणुका आल्या. लोकांनी गावातल्या मला आग्रह केला की तुम्हाला त्यात उतरावं लागेल आणि मग लोकांच्या आग्रहास्तव मग मी राजकारणात पडलो आणि आमच्या वडिलांचं जाणं हे मला इकडं राजकारणापर्यंत या लोकांच्यात नेणं, हे वडिलांच्या आमच्या जाण्यानं मला इथून सुरुवात झालेली. काका, तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न की तुम्ही निवडणूक जी लढवताय, ही निवडणूक का लढवायची वाटली तुम्हाला? ह्याच्या मागे नक्की कारण काय? सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जो आश्वासक चेहरा आणि माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन की हे काम करू शकतात किंवा करणार आहेत, सर्वांगीण विकासासाठी सर्व मतदारसंघातले 25 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी मी निवडणूक लढवत आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा, मी कमी बोलतो पण मी माझ्या कामावर जास्त फोकस असतो. मी काम करून घेण्याची माझ्यात दमक आहे. अण्णा, शेवटचा प्रश्न, या ज्या भादेगी जिल्हा परिषद गटातून आपण निवडणुकीमध्ये उतरलाय, या येथील जनतेने तुम्हालाच निवडून का द्यावे असं तुम्हाला वाटतं? बाधे जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, सर्वांना एकत्रित बरोबर घेऊन जाण्यासाठी आज प्रत्येक गावागावात 2-2, 3-3 गट आहेत, पण त्या सर्वांना एकत्रित बरोबर घेऊन प्रत्येकाला त्यांचा मान सन्मान देण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. लोकांनी मला संधी दिली, लोक तर संधी देतीलच, पण मी त्या संधीचं सोनं करेल. लोकांना विश्वास लोकांनी माझ्यावर ठेवावा, त्या विश्वासाला कुठं मी तडा जाऊन देणार नाही, एवढं मी तुमच्या मार्फत लोकांना एक आश्वासन देऊ शकतो. काका, तुम्ही काय सांगताल याबद्दल? तुमच्या चॅनल माध्यमातून सांगतो की मला लोकांनी संधी दिली तर त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं एक आम्ही तुम्हाला सांगू शकतो की जिल्हा परिषद सदस्य संतोष साळुंके झाला तर 25 गावातील प्रत्येक व्यक्तीची मनात अशी भावना आम्ही निर्माण करू की मीच जिल्हा परिषद सदस्य. प्रत्येकाला असं वाटेल की मीच जिल्हा परिषद सदस्य. प्रत्येकाच्या खिशात जिल्हा परिषद सदस्य असेल. 24/7 मध्ये तुम्ही जो काय आवाज देणार, वेळ बघणार नाही, काही नाही, त्या तुमच्या हाकेला उभं राहण्याचं काम आम्ही दोघे भाऊ करू. असे होते संभाजी अण्णा आणि संतोष काका. अण्णा, काका, तुम्हाला आमच्या चॅनल मार्फत शुभेच्छा. आणि निनाद महाराष्ट्र न्यूजची विकासावर बोलू का ही मालिका आपण अशी सुरू ठेवणार आहोत. ही मालिका पाहण्यासाठी निनाद महाराष्ट्र न्यूजच्या युट्यूब चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.